नमस्कार, माझं नाव कैलाश निंबाळकर आणि आपल्या ॲग्रो टुरिझम कनेक्टमध्ये स्वागत आहे. आज आपण मिनी रिसॉर्ट आणि ॲग्रो टुरिझमबद्दलचं प्रपोजल शेअर केलं होतं ग्रुपमध्ये आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्यापैकी सगळ्यांकडे कुठं ना कुठं 10 गुंठे, 20 गुंठे किंवा 1 एकर अशी जागा असते. मग सगळ्यांना एक प्रश्न पडतो की एवढ्या छोट्या जागेत आपल्याला काही मिनी रिसॉर्ट किंवा ॲग्रो टुरिझमचे सेटअप्स काय उभं करतात, तर ॲब्सोल्युटली शक्य आहे. पण त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर लेआउट आणि प्रॉपर बिझनेस मॉडेल लागतो. 10 गुंठ्या जागेमध्ये सुद्धा आपल्याला कॉटेजेस, व्हर्टिकल फार्मिंग सेटअप्स किंवा स्विमिंग पूल, डॉर्मेटरी, रेस्टॉरंट, किचन एरिया, पार्किंग एरिया, लॉन एरिया किंवा बॉनफायर एरिया किंवा फॅमिली ॲक्टिव्हिटीज यासारख्या गोष्टी करता येतात. पण त्याला स्मार्ट प्लॅनिंग लागतं. पण इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा फक्त एक लेआउट नाही आहे, हा एक इन्कम मॉडेल आहे. यातून इन्कम फक्त रूम बुकिंगमधून आपल्याला येणार नाही आहे. आपल्याला डे पिकनिक करायला लागेल, आपल्याला फार्म स्टे द्यावा लागेल, फूड सर्व्हिस द्यावा लागेल, डॉर्मेटरी स्टे असेल, स्विमिंग पूल असेल, बड्डे पार्टीज असतील, स्कूल इव्हेंट्स असतील किंवा कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील किंवा व्हर्टिकल फार्मिंगचे डेमॉन्स्ट्रेशन असेल किंवा प्रोडक्ट सेल्स अशा अनेक मार्गाने आपण इन्कम सोर्स तयार करू शकतो. म्हणून ॲग्रो टुरिझम म्हणजे फक्त काय पिकनिक स्पॉट नाही आहे. ॲग्रो टुरिझम म्हणजे रिसॉर्ट प्लस फार्मिंग प्लस फूड प्लस एज्युकेशन प्लस एक्सपिरियन्स प्लस इन्कम यांचा एक कंबाईंड बिझनेस मॉडेल आहे. पण प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी क्लिअर असणं खूप गरजेचे आहे. जमीन सुटेबल आहे का, लेआउट कसा असावा, इन्व्हेस्टमेंट किती लागणार, कस्टमर कोण असणार, रेव्हेन्यू मॉडेल काय असायला पाहिजे, मार्केटिंग कशी आणि कोण करणार, ऑपरेशन्स कोण बघणार, स्टाफ, फूड, क्लीनलीनेस आणि कस्टमर सर्व्हिस कशी मॅनेज करणार, या सर्व गोष्टींची आधी प्लॅनिंग झाली तरच प्रोजेक्ट लाँग टर्म चालू शकतो. जमीन छोटी असली तरी विजन मोठं असायलाच पाहिजे. प्लॅनिंग योग्य असेल आणि एक्झिक्युशन डिसिप्लिन्ड असेल तर तीच जमीन फ्युचर इन्कम ॲसेट बनू शकेल. धन्यवाद. थँक्यू.